नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी श्रुती हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, बृहन महाराष्ट्र मंडळ. बृहन महाराष्ट्र याचा अर्थच असा की जे मराठी भाषिक आहेत परंतु महाराष्ट्राबाहेर राहत आहेत आणि आपले भाषेचा प्रचार प्रसार यासाठी जे कार्यरत आहेत, मराठी भाषेची ज्यांना आवड आहे, ज्यांची बोलीभाषाच मराठी आहे, अशा लोकांच्या संस्थांसाठी किंवा अशा व्यक्तींच्या आवडीसाठी जी संस्था कार्य करते ती म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ ही संस्था. नवी दिल्ली स्थित ही संस्था आणि या बृहन महाराष्ट्र मंडळ संस्थेतर्फे पहिलं मराठी साहित्य संमेलन गोव्यामध्ये आयोजित केलं जातं आहे येत्या 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी आणि ते देखील गोव्यात. मग या साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये ज्या दोन महनीय व्यक्तींचा सहभाग आहे त्यांच्याशी आज आपण इथे वार्तालाप करणार आहोत. सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊया. आज गोवा दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपल्याला लाभलेले आहेत पहिले पाहुणे श्री दशरथजी परब. नमस्कार सर. दशरथजी परब हे इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजेस ब्रेगांझा म्हणजेच IMBचे अध्यक्ष आहेत. गेली 40 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. केवळ शैक्षणिकच असं नाही तर सामाजिक, सहकारी क्षेत्र, अनेक सांस्कृतिक क्षेत्रांमध्येही त्यांचा हिरिरीने सहभाग असतो, मार्गदर्शन असतं. IMBचे अध्यक्ष असण्याबरोबरच सर एक उत्तम लेखक आहेत, कवी आहेत आणि साहित्यिक आहेत. गेली अनेक वर्ष, जवळजवळ 15हून अधिक वर्ष गोव्यामध्ये साहित्य संमेलनांचं सर आयोजन करत आहेत. असं हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व जे IMBच्या माध्यमातून निरनिराळे कार्यक्रम वर्षभर घडवत असतं आणि या सगळ्यांना त्यांचा बहुमोलाचं मार्गदर्शन असं लाभत असतं. त्याचबरोबर स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सौ चित्रा प्रकाश क्षीरसागर. नमस्कार ताई. चित्राताई या एक उत्तम कवयित्री, लेखिका आणि साहित्यिका. मराठी भाषेच्या प्रचार प्रसार कार्यासाठी गोव्यात सतत धडपडणारं असं हे एक व्यक्तिमत्व. आपण पुढे जाणारच पण आपल्याबरोबर नवोदित साहित्यिकांना पुढे नेण्याचं काम चित्राताई सतत करत आहेत. अनेक कार्यक्रमांचं आयोजन त्या करतात, समुपदेशन करतात. त्या स्वतः एक उद्योजिका आहेत. आपल्याबरोबर स्त्रियांना पुढे नेण्यासाठी नवनवीन कार्यक्रमांच्या आयोजनांमध्ये त्या पुढे कशा जातील, आपलं घर संसार सांभाळून नव्या क्षेत्रामध्ये कशा पदार्पण करतील आणि त्यात आपला ठसा कशा उमटवतील यासाठी त्या सतत स्त्री लेखिकांना पुढे नेत असतात, प्रोत्साहन देत असतात. तर असे आज आपल्याकडे दोन विशेष पाहुणे आले आहेत आणि बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये ज्यांचा महत्त्वाचा हात आहे त्यांच्याशी आता आपण वार्तालाप करूया. नमस्कार. परब सर, सुरुवातीला मला तुमचा विशेष इथे सांगावं असं वाटेल की बृहन महाराष्ट्र मंडळाचे आपण गेली अनेक वर्ष सभासद आहात, अनेक वर्ष यांचं कार्य आपण करत आहात आणि बृहन महाराष्ट्र मंडळाकडून इंदोर इथे जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला काव्य संमेलनाचे आपण अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होतात. तर मग एकंदरच बृहन महाराष्ट्र मंडळ आणि आपला असा कसा घरोबा आहे जरा सांगावं. तर बृहन महाराष्ट्र मंडळ आणि त्यांचं पहिलं माझी आणि त्यांची पहिली ओळख झाली ते 2018 मध्ये. अच्छा. फोंड्यात या बृहन महाराष्ट्र मंडळाची एक सभा होती आणि त्याच वेळी तिथं बृहन महाराष्ट्र मंडळाचं निवडणुका झाल्या. त्यावेळी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील जवळजवळ 1600-1700 सदस्य आले होते. अच्छा. आणि तो संपूर्ण कारभार त्यावेळीचे आमचे मित्र म्हणजे सध्याही ते आहेत आणि अतिशय कार्यतत्पर असे मित्र सम्राट इंटरनॅशनलचे अध्यक्ष त्यावेळीचे दिवाकरजी शिंकरे आणि त्यांचे बाकीचे मित्र म्हणजे काही नावं मी सांगतो तुम्हाला, मला सगळी नावं आठवत नाहीत. त्यात त्यांच्याबरोबर
प्रसाद कपलेश्वरकर होते. दुसरे त्यांचे माझे मित्र ते विनोद कपिलेश्वरकर, अविनाश रामनाथकर आणि मी त्यांच्याबरोबर होतो. आणि आमच्याबरोबर काही मित्र आणखीन होते, सगळ्यांची नावं इथं सांगणे कठीण, पण त्यामुळे तो कार्यक्रम तिथं फोंड्यात झाला होता. आणि नंतर निवडणुकाही झाल्या त्या संस्थेच्या. जवळजवळ 1600-1700 लोक आली होती आणि 3 दिवस त्यांचा तिथं कार्यक्रम होता. 3 दिवस त्या निवडणुकीत मिलिंद महाजन हे निवडून आले. अच्छा. ते अध्यक्ष आणि आता जे कार्यवाह आहेत ते कुंभोजकर, दिलीप कुंभोजकर हेही त्यावेळी निवडून आलेले आहे. ते अजूनही कार्यरत आहेत. हा माझा पहिला त्या संस्थेशी आलेला म्हणजे पहिल्यांदाच मी त्यांना तिथं भेटलो. आणि त्या संपूर्ण कार्यक्रमात मी सहभाग घेतला होता आणि काम केलं होतं. आणि नंतर मला असं वाटलं की त्याने विचारलं की तुम्ही सदस्य व्हा. आणि तेव्हाच मी आणि माझी मिसेस सुनीता परब आम्ही दोघंही तेव्हा त्या संघटनेचे सदस्य झालो. अच्छा. संघटनेचं किंवा या संस्थेचं सभासदत्व असतं. यस. आणि ते संपूर्ण भारतामध्ये ज्यांना मराठी भाषेची आवड आहे किंवा मराठी भाषेचा प्रचार प्रसार करायचा आहे असं कोणीही व्यक्ती त्याचा सदस्य होऊ शकतं असं आहे की? हो, तसंच आहे की मराठी माणूस तो वेगळ्या प्रांतात राहतो, दुसऱ्या राज्यात राहतो, दुसऱ्या देशात राहतो. तो जेव्हा सदस्य होतो या संघटनेचा तेव्हा मराठी भाषेशी त्याची जवळीक होते. आणि या संस्थेचे जे कार्यक्रम होतात, बृहन महाराष्ट्र या संस्थेचे, त्या कार्यक्रमात ही सगळी लोक सहभागी होतात. अच्छा. ही आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. निश्चितच. हो. आणि बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे जे इंदोरला अधिवेशन संमेलन झालं होतं तर तेव्हा आपण काव्य संमेलनाचे अध्यक्षही होतात. तर तेव्हाचा तुमचा अनुभव कसा राहिला? त्यावेळी आम्ही जेव्हा इंदोरला गेलो त्यात चित्राताई होत्या. त्याच्याबरोबर आपल्या कालिका बापटजी होत्या. अच्छा. दुसऱ्या आपल्या मडगावच्या रजनी रायकर होत्या. अच्छा. आणखीन 1-2-3 होत्या. सगळ्यांची नावं मी पटपट करून सांगू शकत नाही, पण अशी बरीच मंडळी होती आणि आमची. आणि त्यात सगळं कारभार आमची चित्राताई करत होती. तर सगळ्यांना आणि छान झाला तो. तिथं कवी संमेलनही झालं. माझ्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झालं. 3 दिवस तो कार्यक्रम चालला होता. आणि तिसऱ्या दिवशी, शेवटच्या दिवशी तिथं कवी संमेलन सुद्धा चांगलं झालं. जसं सगळीचकडे असतं, कवी संमेलनाचा कार्यक्रम हा शेवटी ठेवतात आणि शेवटी ठेवल्यामुळे कवी संख्या जरा म्हणजे श्रोत्यांची संख्या कमी असते, कारण सगळेजण जायच्या गडबडीत असतात आणि सगळे लोक बाहेरून आलेले असतात त्यामुळे. आणि तो कार्यक्रम फार छान झाला. गोव्यातल्या सगळ्या कवयित्रीने चांगल्या कविता सादर केल्या आणि ती सगळी जबाबदारी आमची चित्राताईंनी घेतली होती. आणि एक चांगलं व्यासपीठ त्या निमित्ताने बृहन महाराष्ट्र मंडळाच्या साहित्य संमेलनामध्ये आपल्या गोव्यातल्या कवी कवयित्रींना मिळालं. दुसरं मी सांगतो, त्यावेळी मला सत्कारही केला आणि तो सत्कार मलाही भावला, म्हणजे मलाही आवडलं, कारण अनेक दिग्गज अशा व्यक्ती तिथं होत्या. आणि वाटल्यास मी तुम्हाला तो फोटो पाठवतो, तो दाखवा. कारण मी एवढा हे झालो होतो की मोठ्या माणसाकडून माझा सत्कार होतो. बाकी इथं काही लोक येऊन हे सत्कार करतात वेगळं, आणि तिथं झालेला सत्कार माझ्या स्मरणात राहण्यासारखं होता. निश्चितच. आणि तशीच एक गोष्ट अशी झाली, आम्ही सगळे दिल्लीला गेलो होतो, लक्षात आलं. त्यावेळीसुद्धा साहित्य अकादमीत आमच्या गोव्यातल्या
कवी आणि कवयित्रीने सहभाग कविता सादर झाला. केल्या. त्यावेळी सुद्धा अनेक जणांनी तिथं कविता आमच्या सादर केल्या आणि तिथं सुद्धा आमचा मोठा सन्मान केला त्या खरंच खूप साहित्य छान. अकादमीत. अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट. हो. आणि त्यात आणि सुद्धा गोवेकरांसाठी यस आणि चित्राताई सुद्धा त्यात खंबीरपणे सहभागी होत्या. हो. सहभागी होत्या. गोवेकरांसाठी निश्चितच ही Yes. फार अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला प्रतिनिधित्वही करता आलं आणि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सरांना तिथे उपस्थित Yes. राहता आलं. चित्राताई, मी आता पण त्यात तुमच्याकडे काय सांगतो एक ऐका, त्यात सगळं काम हिचंच आहे. ती मला नेहमी माझ्या मागं असते असं. ओके. आणि त्याच्यामुळे छान कार्यक्रम झाला. आयोजन चांगलं होतं. चांगलं आयोजन. निश्चितच असंच एकमेकांचं सहकार्य आपल्याला या क्षेत्रामध्ये लाभतं आणि ते फार आवश्यक असतं. चित्राताई, आता मी तुम्हाला विचारू इच्छिते की मुळातच बृहन महाराष्ट्र मंडळाचं साहित्य संमेलन मंडळ गेली अनेक वर्ष विविध उपक्रम राबवतंय. अनेक कार्यक्रम त्यांचे भारतभर चालू आहेत. पण साहित्य संमेलन हे पहिल्यांदाच घडतंय आणि ते सुद्धा गोव्यात. तर मुळात साहित्य संमेलन ही कल्पना कशी काय सुरू झाली त्याविषयी थोडं सांगा. बृहन महाराष्ट्र मंडळाचे अनेक कार्यक्रम हे चालूच असतात. जसं त्यांचं शिष्यवृत्ती असते, जसं निबंध स्पर्धा असतात. अच्छा. आणि 1ली ते 4थी पर्यंत मराठी मुलांना यायला पाहिजे. कारण बृहन महाराष्ट्र यातच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोलली जातेच, परंतु जिथे जिथे राज्य जी आहेत, म्हणजे उत्तराखंड असू दे, भोपाळ असू दे, कन्याकुमारी असू दे किंवा काश्मीर असू दे, असे अनेक राज्य आहेत, जे छत्तीसगड आहे, इंदोर आहे, म्हणजे असे अनेक राज्यांमध्ये सुद्धा मराठी बोलल्या जाते. नक्कीच. मग ह्या लोकांना मराठीची अजून चांगल्या प्रकारे ओळख व्हावी म्हणून त्यांची प्रथमा, द्वितीया, तृतीया अशा त्यांच्या परीक्षा असतात. आणि त्या परीक्षेमध्ये जे भाग घेतात त्या सर्वांना ते प्रमाणपत्र देतात आणि 1ला, 2रा, 3रा नंबर ते त्या ठिकाणी काढतात. मोठ्यांसाठी सुद्धा त्यांच्या अनेक परीक्षा असतात. त्याचे बक्षीस वितरण असतं. आणि असं आहे की कलाकार योजना त्यांची आहे. यावर्षी आम्ही काशीला ज्या वेळेला गेलो, म्हणजे अधिवेशनामध्ये, त्यावेळेला आपले 35 वर्ष ज्यांनी रंगभूमीवर दिग्दर्शनासाठी वावरले ते जयेंद्र हळदणकर, त्यांना आपण पुरस्काराने सन्मानित तिथं केलेलं आहे. म्हणजे त्यांचं नाव मी पाठवलं होतं, त्यांनी सिलेक्ट केलं ते. म्हणजे ह्या योजना त्यांच्या आहेत की कलाकार साहित्यिक तिथपर्यंत पोचावे. आणि ज्या वेळेला बाहेरची सगळी मंडळी येते त्यावेळेला तो एक खूप अभिमानाचा तो क्षण असतो. जसं आता दशरथ परबांनी सरांनी सांगितलं आपल्याला की आम्ही इंदोरला गेलो होतो आणि इंदोरला सुमित्रा महाजन होत्या. त्यांच्या पुढ्यात कविता सादर करणं आणि त्या संमेलनाचं अध्यक्षपद दशरथ परबांना मिळणं म्हणजे खूप भाग्याचं लक्षण आहे, मी म्हणते. आणि त्यांनी खूप आठवण ठेवून. आणि आता तू जो प्रश्न विचारलास की इथंच गोव्यामध्येच ते का घ्यावंसं वाटलं, तर गोव्यामध्ये साहित्यासाठीची जी भूमी लागते ती भूमी गोव्यात आहे. निश्चितच हे लक्षात घे. कारण सोहिरोबनात आंबिये हे आहेत आपल्याकडे. जसं तुकाराम महाराज जसं महाराष्ट्रात आहेत, तसं हे आपल्याकडं संतांची भूमी आहे. ही अनेक नाट्य कलाकार आपण महाराष्ट्राला दिले. अजूनही घडत आहेत, अजूनही देतोय आपण. गायक दिलेत चांगले. आशालता वाबगावकरचं तोंडावर माझ्या नाव आहे. असे अनेक लोक, जितेंद्र अभिषेकी, आपण बाभो बोरकर दिलेले आहेत. बरोबर आहे. हा, शंकर रामाणी आपण दिलेले आहेत. म्हणजे असे दाहकारे आहेत. असे अनेक व्यक्ती, अगदी विष्णू सूर्या वाघ पर्यंत आपण ही मंडळी तिथपर्यंत पोहोचली आहे. म्हणून गोव्याला अत्यंत मानानं त्यांनी सांगितलं की तुम्ही हे संमेलन आयोजित करा. आणि मी रिजनल सेक्रेटरी, विभागीय कार्यवाह असल्यामुळे मी ते उचललं, मी ते घेतलं खरं. पण मी खरं सांगते प्रामाणिकपणे, मी दशरथ परब सरांच्या जीवावर असं म्हणूया सहकार्याने आपण ते संमेलनाला हो म्हणलो. आणि सर सुद्धा इंदोरमध्ये हो म्हणाले. तिथंही त्यांनी तो शब्द दिला होता की आम्ही करू म्हणून. या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही ते संमेलन इथं आता 24-25ला आयोजित करतो आहे. आणि अनेक राज्यातून लोक येत आहेत. जवळजवळ
150 लोक बाहेरून येत आहेत. बरं. आणि आपल्या गोव्यातले सुद्धा जवळजवळ 60 ते 70 साहित्यिक आम्ही गोव्यातले त्याच्यामध्ये सहभागी केलेले आहेत. खूपच छान. की एक गोव्याला सुद्धा आपण संधी जास्त प्रमाणात दिलेली आहे, कारण दशरथ परबांचा आग्रहच होता तो. काय आग्रह? आपल्याही हां, लोकांना की आपल्या गोव्यातल्या माणसांना सुद्धा तिथं संधी जास्त प्रमाणात मिळाली पाहिजे, कारण आपण आयोजन करतोय. आणि अखिल भारतीय स्तरावर आहे, एवढं मोठं पहिलं संमेलन घडतंय आणि 150, 200, 250 माणसं बाहेर न येणं, त्यांचं सगळं व्यवस्था करणं. नुसतं माणसं नाहीत ती, हो, सगळे साहित्यिकच आहेत. साहित्यिक निश्चितच. अगदी अगदी. त्यांची सगळी व्यवस्था पाहणं ही सोपी गोष्ट निश्चितच नाहीये. आमच्या दर्शकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की चित्रा क्षीरसागर या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या गोव्यातल्या कार्यवाह म्हणजे इथलं सगळं कार्य त्या सांभाळत आहेत. म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं कार्य इथे घडतं बृहन महाराष्ट्र मंडळाचं. आणि निश्चितच जसं ताई म्हणाल्या तसं दशरथ सर म्हणजे परब सरांचं याला सहकार्य हे सर्व अंगाने आहे. म्हणजे सोबत असणं, नियोजन करणं, त्यातला सगळा कारभार सांभाळणं, त्या संमेलनासाठी वास्तू उपलब्ध करून देणं, आर्थिक सहाय्य, पाठबळ असणं, या सगळ्या गोष्टी ह्यांच्या संगनमताने आणि दोघांच्याही सहकार्याने घडत आहेत. आणि म्हणूनच आज एवढं मोठं संमेलन गोव्यामध्ये घडू पाहत आहे. ताई, तुम्हाला यालाच जोडून मी एक प्रश्न विचारेन की गोव्यामध्ये आता हे बृहन महाराष्ट्र मंडळाचं साहित्य संमेलन घडतंय, पण मराठीसाठी, मराठीच्या प्रचार प्रसारासाठी एरवी काही संस्था किंवा एरवी काय कार्य चालू असतं? बघा, म्हणजे कसं आहे, आता इन्स्टिट्यूट मिनेसिस ब्रागांझाचं ही शिखर संस्था आहे. तर ह्या संस्थेविषयी सांगायचं म्हणजे आत्ताच आपल्याला परब सरांनी सांगितलं की तिथे मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषांमधून तिथं कार्य चालतं. प्रत्येक संस्था, जसं कोकण मराठी परिषद आहे की तिथं सुद्धा शेकोटी साहित्य संमेलनामधून किंवा आम्ही जवळजवळ कवी कालिदास हा पुरस्कार तिथं दिला जातो आणि सागर जावडेकर त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसंच साहित्यलेणी प्रतिष्ठान ज्याचे अध्यक्ष मी आहे. त्यानंतर गोवा मराठी अकादमी ज्याचे अध्यक्ष अनिल सामंत आहे. म्हणजे पुस्तक चर्चा होणं, पुस्तकांना अनुदान देणं, त्यांचे प्रकाशन करणं, त्यावर चर्चासत्र, आणि जे मराठीचे आहे त्यांच्या स्पर्धा आयोजित करणं आणि मराठीचे पुस्तकं प्रकाशित करणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू असतं मराठीचं. आणि जे साहित्यिक आहेत त्यांचं कर्तृत्वान महिलांचा प्रवास म्हणून एक कार्यक्रमही आपण घेतो. जसं IMB बघा महिलांसाठी मेळावा आयोजित करते आणि 4ही भाषातल्या मोठ्या मोठ्या दिग्गज साहित्यिकांना सन्मान देते. म्हणजे हे यांच्या अखत्यारीमध्ये ह्या सगळ्या म्हणजे परब सरांच्या अखत्यारीमध्ये या सगळ्या आहेत. पत्रकारांना सन्मान सुद्धा IMB मार्फत, आणि तो खरं सांगते खूप अभिमानाचा तो पुरस्कार आहे असं हे. आणि बाकीच्या संस्था सुद्धा मराठीचं कार्य ह्या करतच आहेत. त्यामुळे मराठीसाठी साहित्य संमेलन आपण घेऊया हे परब सरांनी सांगितलं आणि मी पण त्याच्यामध्ये आम्ही आणि एवढं मोठं नियोजन आज घडतंय आणि 24-25 तारखेला त्याचं आयोजन केलं गेलंय. अगदी. परब सर, तुम्हाला एक या संदर्भात प्रश्न माझ्या मनात येत होता की IMB इन्स्टिट्यूट ऑफ मिनेसिस ब्रागांझा ही गोव्याच्या आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटच्या अंडर चालू असलेली संस्था की जी वर्षभर अनेक कार्यक्रमांमधनं आपल्याला सगळ्यांना इथे उत्तेजन देतं आहे, व्यासपीठ देतं आहे. आणि आता बृहन महाराष्ट्र मंडळाचं हे संमेलनाचं आयोजन, तर मग IMBचा सहभाग या संमेलनामध्ये कशा स्वरूपाचा आहे? IMBचा सहभाग म्हणजे मी त्यात सहभागी आहे. त्याचबरोबर आमच्या संस्थेचे जे बाकीचे सदस्य सुद्धा आहेत त्यांचाही त्यात सहभाग असेल. बाकी आणखीन जे बाकीचे कार्यक्रम होतात ना, त्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी आणखीन एक मंडळ आहे IMBचं. पण या कार्यक्रमासंबंधी आम्ही त्यांच्याशी हे केलेलं नाही. हा कार्यक्रम जो आहे तो संपूर्ण कार्यक्रम हा वेगळा, आणि चित्राताईंचा हा कार्यक्रम प्रमुख, म्हणजे ती कार्यवाह असल्या कारणाने तीच याची आखणी करते आणि मीही त्यांना सहकार्य करतो. असं आहे कार्यक्रम.
आणि याच्याच बरोबर आर्थिक पाठबळ ही एखादं संमेलन करायचं म्हणजे काही चेष्टा नाही, तर त्यासाठी जो लागणारा मोठा भाग असतो की आर्थिक भाग, तर त्यातही तुमचा सहभाग आहे, त्याविषयी त्यात म्हणजे माझा वैयक्तिक सहभाग आहे. संस्था त्याला मदत करते, आर्थिक मदत करते असं नाही, हं, पण संस्था त्यांना जे व्यासपीठ आहे किंवा हॉल आहे या वस्तू देऊ शकते. बरोबर. हो या माध्यमातून Yes. तुम्ही जोडलेले आहात हो यांच्याशी. हो हो. चित्राताई, एक प्रश्न माझ्या मनात आहे की विभागीय कार्यवाह ही फार मोठी उपाधी आहे किंवा खूप मोठी जबाबदारी आहे. संपूर्ण गोवा राज्यामध्ये बृहन महाराष्ट्राचं जे जे काही कार्य आहे ते तुम्ही सांभाळता आहात. एक स्त्री म्हणून ही मोठी जबाबदारी सांभाळत असताना कधी दडपण आलं का, किंवा कधी असं वाटलं का की एवढी मोठी जबाबदारी मला पेलवेल का असं? नाही, काय माहिती का, मी गोव्यामध्ये ना अनेक संस्थांमधून मी कार्यरत आहे. तुला सांगते, गोमंतक साहित्य सेवक मंडळ जे आहे, तर त्या मंडळाचे अनेक साहित्य संमेलनं व्हायचे. तर त्या संमेलनामध्ये साधं मी सदस्य म्हणून काम केलंय, दिंडीचं निमंत्रक म्हणून मी काम केलेलं आहे. अच्छा. त्यानंतर महिला समितीवर मी आले. म्हणजे असं छोट्या छोट्या टप्प्याटप्प्याने. टप्प्याटप्प्याने आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि तो जो अनुभव आहे, तो जो आपल्याला अनुभव आहे, म्हणजे आता जसं रमाकांत भाई खलप त्यांचा 60वा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं महिला समिती आयोजित केली आणि सागर जावडेकरने ती महिला समितीची पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली. अच्छा. म्हणजे ह्या जबाबदाऱ्या घेत 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 मला ते शक्य झालं. आणि औरंगाबादची एक मोठी संस्था आहे मुक्तसृजन नावाची, तर त्या मुक्तसृजन संस्थेचं मी साहित्य संमेलन हे IMBच्या म्हणजे इन्स्टिट्यूट मिनेजिस झालं ब्रॅगॅन्झाच्याच सहकार्याने आम्ही घेतलं. अतिशय चांगलं झालं त्यावेळी. अत्यंत सुंदर आणि देखणं आणि पहिलं संमेलन त्यांचं, तो मान आम्हाला मिळाला होता. क्या बात आहे. तर गोव्यात झालं. तो अनुभव पाठीशी आहे. आणि माझी संस्था स्वतः 6 ते 7 संमेलनं साहित्य लेणी प्रतिष्ठानतर्फे मी आयोजित केलेले आहे. हो. मी स्वतः. त्यामुळे मला जो दिंडीचा अनुभव आहे, रांगोळीचा अनुभव आहे, निवासाची व्यवस्था कशा पद्धतीनं करायची, तो अनुभव आहे. म्हणजे ह्या सगळ्या अनुभवांचं आणि IMBचं असं पाठबळ, कारण पुन्हा आपण IMBकडेच येऊया, कारण त्यांचं पाठबळ आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य झालेल्या आहेत. दर्शक हो, ह्यातनं मला एक इथे बाब नमूद करायची आहे. जसं चित्राताईंनी आता सांगितलं की अगदी छोटी छोटी निमंत्रकपासून साध्या सदस्यत्वापासून सुरुवात झाली होती यांची या क्षेत्रामध्ये, पदार्पणामध्ये, आणि आज गोवा राज्याच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कार्यवाह म्हणून त्या जबाबदारी सांभाळत आहेत. तर निश्चितच हा प्रवास काही इतका सोपा नसतो. पण त्यांनी जे इथे सांगितलंय की छोट्या छोट्या जबाबदाऱ्या सांभाळत गेले, नवीन नवीन अनुभूती किंवा अनुभव येत गेले, त्यातनं जबाबदाऱ्या कळत गेल्या, त्यातनं त्यांचं काय काय त्याचा व्याप आहे तो समजला, आणि या सगळ्या अनुभवांचा त्या जो आज कार्यभार सांभाळत आहे त्याच्यामध्ये त्यांना निश्चितच लाभ होत आहे. तर यातून आम्हा सर्वच महिलांनी आणि समस्त प्रेक्षकांनी शिकण्यासारखी ही बाब आहे की छोट्या छोट्या अनुभवातून आपण समग्र म्हणजे आपली प्रगती होत असते, आपण पुढे जात असतो. त्यामुळे आपल्या केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांना कधीच कमी आणि छोटं समजू नका, त्यातूनच आपण सगळेजण पुढे जाणार आहोत. खूप छान सांगितलं चित्राताई. आता ह्या संमेलनाचं जे 24 आणि 25 2 दिवस आपण आयोजन केलेलं आहे, तर आमच्या प्रेक्षकांसाठीही तुम्ही सांगा की 2 दिवस हा कार्यक्रम काय आहे, तो थोडा विशद करा. हां, सकाळपासून आपण काय करतो ते सांगा. सांग. तर एक सुरुवातीला म्हणजे कसं नावनोंदणी, चहापान, दिंडी असेल, आपण पालखी काढतोय. दिंडी म्हणजे ग्रंथदिंडी. ग्रंथदिंडी जे म्हणजे पालखी आहे, त्या पालखीमध्ये आपण संत ज्ञानेश्वर गाथा म्हणजे असं सगळं आपण ठेवून ती पालखी खूप छान आम्ही घेतो आहोत. ते एक आहे. त्यानंतर इनॉग्रेशन, उद्घाटन असेल, आणि उद्घाटन ह्या बृहन महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे किरण पुरंदरे, जे पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्यांची बरीचशी खूप मोठी ओळख आहे. त्यानंतर बृहन महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत मिलिंद महाजन आहेत, दिलीप कुंभोजकर आहेत, स्वागताध्यक्ष श्रीपाद भाऊ आहेत आपले, अरे वा, जे केंद्रीय मंत्री आहेत, केंद्र सरकारमध्ये आहेत, ते स्वागताध्यक्ष आहेत. आपले IMBचे अध्यक्ष दशरथ परब आहेत त्या ठिकाणी, मी आहे, आणि अजून प्रशांत पौळ म्हणून शिवाजी महाराजांवर ज्यांची व्याख्याने फार मोठ्या प्रमाणात होतात ते पण आहेत. विद्या देवधर ह्या हैदराबादच्या आहेत. अच्छा.
हां, त्याही त्याही आहेत. येणार आहेत. अनेक गोव्यातले आणि गोव्याबाहेरचे जी व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान आपण ठेवला आहे. वा. अनेक पुस्तकांचं प्रकाशन आहे, गोव्यामधूनही आहे आणि गोव्याच्या बाहेरूनही आहे. पुस्तकांचं प्रकाशन आहे, परिसंवाद आहे. वा. पहिला परिसंवाद आहे असा की जी.ए. कुलकर्णी जे आहेत, हं. कैलासवासी प्रसिद्ध जी.ए. साहित्यिक. कुलकर्णी, त्यांच्या साहित्यावर चर्चा आहे त्या ठिकाणी. दुसरा परिसंवाद आहे की ई माध्यमांचा मराठीवर काही परिणाम झालाय का, तो परिसंवाद आहे. त्यानंतर कवी संमेलन ठेवलेलं आहे आणि माझी या अंगणात सये हा जो कार्यक्रम आहे तो प्राध्यापक पौर्णिमा केरकर लिखित, ती लेखिका आहे, आणि अच्छा. जयेंद्रनाथ हळदणकर दिग्दर्शित अच्छा. तो कार्यक्रम आम्ही मनोरंजनासाठी ठेवलेला आहे. दुसरे दिवशी पुन्हा कथाकथन, परिसंवाद, चर्चासत्र अशा सगळ्या गोष्टी असताना खास आकर्षण आहे ते तरंगते कवी संमेलन. क्या बात आहे. वा. कन्सेप्ट काय आहे? जे आपल्याला म्हणजे जे आपलं सांता मोनिका किंवा आणि कोणतीही क्रूज जे आहे त्या क्रूजवरती हे सगळे कवी तिथं आपल्याला घेऊन जायचे आहेत. अरे वा. आणि तिथं एक छोटेखानी कवी संमेलन आपण जसं समुद्रामध्ये ते क्रूज फिरे त्या पद्धतीने कविता त्या ठिकाणी वाचल्या जातील. आणि पर्यटन खातं जे आहे त्या पर्यटन खात्याने आपल्याला हे स्पॉन्सर केलेलं आहे. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. आणि आणि त्याच्यासाठी गोष्ट आहे. मला वाटतं की दशरथ परब सर हे रोहन खवटे यांचे आभार मानतीलच हो. बोलण्यामध्ये. हो. मी त्यांना म्हणजे ते करतीलच ते आभार प्रदर्शन. पण एक सांगते की आपल्याला पर्यटन खात्याचे जे काही माणसं आहेत म्हणजे जी टीम आहे त्यांचं आपल्याला त्यांनी सहकार्य. आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तर हे अशा सगळं आणि समारोप आहे. तर सगळ्या गोष्टी आम्ही तो झालेला आहे. खूपच छान सगळं कार्यक्रम सेट केलाय खूप तुम्ही. छान, सगळं तयार झालेलं आणि हे आहे. जे तरंगते कवी संमेलन म्हटलं तुम्ही, वैशिष्ट्यपूर्ण असं वाटलं. हो, तर निश्चितच हा कार्यक्रम, हे संमेलन, पहिलं पहिलं संमेलन संमेलन. अगदी जोरदार धडाक्यात होईल याची मला खात्री आहे. आणि त्या संमेलनात तुम्ही आहात. हो, आहे. आणि आपल्या गोव्यातल्या सगळ्या कवी, सगळ्या कवयित्री, कवयित्री. बाहेरचे कवी आहेत. मला खास काय म्हणजे की वेगवेगळ्या प्रांतामध्ये राहणारा मराठी माणूस जो आहे तो जोडला तो जोडल्या जातो या साहित्याच्या रूपाने. खरंय. हे सांगते तुम्हाला. आणि साहित्य हे एकामेकांच्या मनामनाला जोडणारं आहे. बरोबर आहे. तुमचं साहित्य, आमचं साहित्य काय होतं की आपण आपल्या पुरतं सीमित मर्यादित राहतो. पाहतो. परंतु ज्या वेळेला बाहेरच्या लोकांनी कविता सादर केल्यावर आपल्याला कळतं की तिथं काय तयार होतंय, खरंय. की तिथं काय पुस्तकं तयार होतात. ग्रंथदालन आहे, हो. सांगायचं म्हणजे ग्रंथदालन आहे, त्याचं इनॉग्रेशन आहे, उद्घाटन आपण करतोय. तर ह्या साहित्याचं आदान प्रदान तुम्ही आम्ही, इंदोरमध्ये कोण मराठी साहित्य लिहित आहे, खरं. भोपाळमध्ये कोण लिहित आहे, उत्तर प्रदेशमध्ये कोण लिहित आहे. पण निश्चितच. ह्याचं श्रेय मी एकतर दशरथ परब यांना देईल, दुसरं श्रेय जर द्यायचं झालं तर मिलिंद महाजन यांना देईल, अध्यक्ष. आणि दिलीप कुंभोजकर हे प्रधान कार्यवाह. Yes, आणि नेहमी निश्चितच. हे करीत असतात. आम्ही सगळेच जण त्यांचे ऋणी राहू. अगदी. कारण हे पहिलं साहित्य संमेलन गोव्यामध्ये घडतंय. ते एक आदर्श व्हावं. खरंय, खरंय. हो. आणि आम्ही काय केलं होतं, दिल्लीला म्हणजे सरांनी दिल्लीचा उल्लेख केला, आम्ही साहित्य अकादमीमध्ये 18 जण गेलो होतो. तिथे आम्ही मराठीच्या कविता सादर केल्या. आणि आम्ही काय केलं की बृहन महाराष्ट्र मंडळ दिल्ली, ती जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही कविता म्हणल्या. तर तो एक मान. आणि इंदोरला तर सर चांगली आलेच होते. अभिमानाची गोष्ट अगदी, आहे. अगदी. अतिशय छान असा वार्तालाप तुमच्याशी इथे आम्हाला घडवता आला आणि आपण केला. आपण या वार्तालापामध्ये सहभागी झालात. बृहन महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित पहिलं मराठी साहित्य संमेलन घडतंय आपल्या गोव्यामध्ये. आणि त्या आयोजनामध्ये मुख्य सहभागी असलेले श्री दशरथजी परब आणि चित्राताई यांच्याशी आत्ता आपण वार्तालाप केला. आपल्या दोघांचंही मी गोवा दूरदर्शन आमच्या दर्शकांच्या वतीनंही खूप आभार मानते. धन्यवाद. आणि एकच मिनिट, मी दशरथ परबांना सांगते की रोहन कवटे यांचे आभार. यांचेही आपण आभार मानावे. नाही, आमचे जे पर्यटन मंत्री गोव्याचे आहेत ते रोहनजी खवटे, त्यांचेही मी इथं आभार मानतो की त्याने हे जे क्रूज हे सगळं उपलब्ध करून दिलेले आहे. त्याच्यामुळे त्यांचे आभार मानून हा कार्यक्रम आम्ही इथं संपवूया. खूप धन्यवाद.